नमस्कार शेतकरी मित्र हो, मी श्यामकांत महाजन, महेंद्र समिट ॲग्री सायन्स लिमिटेड। आज आपण श्री मनसुख भाऊ पवार, गाव मानेगाव, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा 425 झाडांचा म्हणजे मागच्या या 1 वर्षामध्ये मनसुख भाऊचे फक्त 3 झाडं मेलेले आहेत, म्हणजे 422 झाडांचा प्लॉट 7व्या बहाराची डाळिंब या पिकाची तयारी करत असताना आज आपण या प्लॉटची जर परिस्थिती बघितली 43-44 दिवस झालेला हा प्लॉट आहे। मागच्या वर्षी ज्या पद्धतीमध्ये हा प्लॉट 150 ते 200 सेटिंग झालेला होता, त्याच पद्धतीमध्ये आपल्याला प्रत्येक चौकीमधून ही गर्भधारणा किंवा गुंज ही दिसू शकते। 50% नर 50% मादीचं प्रमाण या प्लॉटमध्ये असताना आपण या प्लॉटमधून कोणत्याही प्रकारची वॉटरशूट म्हणा केन ही काढलेली नाही आहे। जर तुम्ही ग्राउंड लेवलला जर बघितली तर आपल्याला खाली खोडालाही मोठ्या प्रमाणामध्ये ही केन ही दिसते, आणि जर आपण वरती बघितलं तर कोणत्याही प्रकारची केन आपल्याला दिसत नाही, पण आपण केनला हातसुद्धा लावलेला नाही आहे। आपण इतर झाडे बघू शकतात। या पद्धतीमध्ये पूर्ण मादीची जी कॅप्सूल आहे, जी आपण सांगतो 35व्या दिवशी अंगठ्यासारखी मादी निघेल, त्या पद्धतीमध्ये ही डायरेक्ट सेटिंग होणारी मादी आहे। आणखी तरी आपल्याला या प्लॉटमध्ये मधमाशी कोणत्याही प्रकारची दिसून नाही राहिली, पण येत्या 2 ते 3 दिवसामध्ये बाजूला आपल्याकडे मोसंबीचा प्लॉट हा फ्लावरिंग स्टेजमध्ये असल्यामुळे आपल्याला 2-3 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मधमाशीची उपलब्धता ही मिळेल असं मला वाटतं। आज आपला विषय थोडा वेगळा असेल की डाळिंब या पिकामध्ये जर आपण भारतीय स्तरावर विचार केला तर 2.5 लाख हेक्टरची लागवड आपल्या या भारत देशामध्ये झालेली आहे। तरीसुद्धा राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक या 4 राज्यांमध्ये डाळिंब या पिकाची मोठी शेती करत असताना आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपल्याला वेगवेगळ्या विभागणीमध्ये त्याची डिवायडेशन करावं लागेल। 1.5 लाख हेक्टरच्या आसपास लागवड झाल्यानंतर 50-1,000 हेक्टरची जी लागवड आहे ही फक्त आपली 7-12 उतार्यावरती आहे अनुदानापोटी, पण जे 1 लाख हेक्टरमध्ये शेतकरी बांधवांनी लागवड केलेली आहे त्यामध्ये सोलापूर लाल, शरद किंग, भगवा, सुपर भगवा, शेंद्र्या, त्यानंतर मृदुला, त्यानंतर आपण आरक्ता म्हणू शकतो, काही ठिकाणी अष्टगंध पण आपल्याला सापडेल। आत्ता या 2 वर्षापासून आपण शरद किंग नावाची जी व्हरायटी आहे खास करून त्या करमाडमधील एक मोठे शेतकरी बांधवांनी डेव्हलप केलेली आहे। ज्यावेळी आपण डाळिंब केल्यानंतर डाळिंबाची लागवड करत असतो, जे नवीन शेतकरी असतात त्यांना तर 2 वर्ष 3 वर्ष डाळिंबच कळत नाही, ते डॉक्टरांच्या भरोशावर किंवा दुकानदारांच्या भरोशावरती आपल्या बागेचं संगोपन करत असतात। मी सुरुवातीपासून सांगत असतो की कोणत्याही झाडाची किंवा कोणत्याही पिकाची आपण ज्यावेळी नवीन लागवड करत असतो, संत्रा, मोसंबी, डाळिंब, द्राक्ष, तर आपल्याला झाड हे समजून घ्यावं लागेल। आपण अजूनही लोकांच्या भरोशावरती बागा करतोय, त्यामुळे आपल्याकडे तेल्या, मर, सूत्रकृमी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फ्लावरिंग उमलल्यानंतर फुल ड्रॉप हा मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो। सेटिंग न होण्याची कारणं, त्यानंतर आपल्याकडे तेल्या आल्यानंतर आपण जैविक आणि रासायनिकच्या माध्यमातून कशा पद्धतीमध्ये संगोपन त्याचं किंवा प्रिव्हेंशन करू शकतो, तर या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत। श्री मनसुख भाऊंबद्दल सांगेल। मनसुख भाऊ 2 मिनटं या। जर आपण या प्लॉटची परिस्थिती बघितली, 2015ला लागवड, 2017ला ज्यावेळेस पहिला बार पकडला तर मनसुख भाऊंनी 4 टन माल काढला, 18ला 8 टन, 19ला 12 टन, 20ला 22 टन, 21ला 18 टन, 22ला 16 टन आणि चालू वर्षीसुद्धा म्हणजे मागच्या वर्षीसुद्धा त्यांचा 16 टन 12-12.5 लाख रुपयाचा हा माल त्यांचा गेल्यानंतर आपल्याला या झाडामध्ये जर बघितलं तर ह्या झाडाचा घेरा हा पूर्ण प्रकारे मोठा झालेला आहे। आपल्याला हे झाड जे जर 150 सेटिंग जरी झाली आपली तर हे झाड आपल्याला 60 ते 80 किलोपर्यंत माल देऊ शकतो। आपल्याकडे समज आहे सोलापूरमध्ये जर बघितलं तर सोलापूरमध्ये रेस्ट बारामध्ये काही शेतकरी काम करत असताना 15-15 किंवा खास करून इंदापूर आणि बारामती भागामध्ये बेसल डोसमध्ये रेस्ट बारामध्ये लावत असतात, आणि त्या भागामध्ये जर आपण सेटिंग बघितली तर ते शेतकरी 60च फळ ठेवतात। पण आपल्याकडे जर बघितलं छत्रपती संभाजीनगर, नाशिक जिल्हा किंवा आपला हा नगर, तर आपल्याला सेटिंगचा जो लोभ आहे तो सेटिंगचा लोभ हा कमी करावा लागेल। आपल्याला 60च फळ ठेवायचे, पण ते 60 फळ 60 किलोचे बनवायचे। आणि असे सुद्धा प्लॉट सोलापूरमध्ये आमच्या काही मित्रांनी डेव्हलप केलेले आहे, जी 1200 ग्रॅमपर्यंत आपण साईज काढू शकतो मालाची। फक्त त्यासाठी आपल्याला 10 महिने राबावं लागतं। तर या पद्धतीमध्ये आपल्याला मनसुख भाऊंचा ज्यावेळी आपण बाराची तयारी करत असतो, आज 44 दिवसांचा हा प्लॉट आहे। मागील त्यांना आपण खालून ड्रिपच्या माध्यमातून फोसाईल मोकोजिंक केलो, म्हणजे हे PSB, KMB आणि झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आपण जे खतं किंवा जे लिक्विड दिलेले पोटॅशियम 0, 05234, 06020 किंवा 1261 किंवा 1448 या खतांची उपलब्धता या जीवाणूंमुळे खूप फास्ट होते। हे जीवाणू आपण खास जपानहून इम्पोर्टेड टेक्नॉलॉजी वेसमधून मागवलेले आहेत। त्यानंतर दुसरा एक भाग बघितला की आत्ता आपली कॅप्सूल स्टेज आहे किंवा काही ठिकाणी फुलं उमललेले आहेत, काही ठिकाणी आपल्याला 1-1, 2-2 सेटिंग दिसते। तर अशा वेळेस आपल्याला मावा, थ्रिप्स किंवा काही ठिकाणी पाकळी करपा दिसू राहिला, काही ठिकाणी मधमाशी जीवनी राहिली, तर अशा वेळेस आपण जैविक फवारण्यांची आवश्यकता किंवा उपलब्धता ही करून देत असतो। त्यावेळेस आपण घेत असतो बिवेरिया बासियाना, मेटॅरिझम ॲनोसोप्ली किंवा वर्टिसिलियम लेकेनी नावासारखे एंटोमोपॅथोजेनिक बुरशीचा वापर हा करत असतो। त्यानंतर सूत्रकृमीसाठी आपण ड्रिपच्या माध्यमातून ट्रायकोडर्मा अर्जेनियम, सुडोमोनास फ्लोरेन्सिस जो तेलासाठी आणि पोचोनिया क्लायमोडोस्पोरियम म्हणा किंवा वर्टिसिलियम क्लायमोडोस्पोरियम या
बुरशींचा वापर एकरी 4 किलोच्या हिशोबाने 5 किलो गूळ आणि ताकच्या भिजत टाकल्यानंतर आपल्या ड्रिपने सोडल्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारचे सूत्रकृमींच्या गाठी, नवीन पांढऱ्या मुळीची वाढ, त्यानंतर आपल्याला तेलाचे जीवाणू या 3 बुरशीनाशकांथ्रू हे मिळू शकतं. त्या उत्पादनाचं नाव आहे सिम्बा क्युरिन निमॅटोक्रश. आत्ता सध्या आपण या पोझिशनमध्ये कोणत्या फवारणींची घ्यायला गरज ही आपल्याला असायला हवी त्याबद्दल मी थोडं प्रबोधन करेल. सध्या आपण मधमाशीसाठी इन्फ्यूजसारखे म्हणा किंवा परीसारखे म्हणा किंवा ताक गुळ म्हणा किंवा दालचिनी म्हणा किंवा काही शेतकरी दुपारी 12 वाजेच्या उन्हामध्ये जर 425 झाडांचा प्लॉट असेल तर 15 ते 20 अंडे आपण डायरेक्ट झाडावर जरी फेकले तरीसुद्धा मधमाशी ही येऊ शकते. काही ठिकाणी आपण गन्याचा ऊससुद्धा वापर करू शकतो. मधमाशी आणणं खूप गरजेचं आहे. मधमाशी जर नाही आली तर आपली सेटिंग जी आहे ती ही ड्रॉप होऊ शकते किंवा जे फूल आहे ते ड्रॉप होऊ शकतं. आणखी एक समस्या मी सांगेल या स्टेजमध्ये, काही शेतकऱ्यांचे 40 दिवस झालेले आहेत पण त्यांची कोणत्याही प्रकारचं फूल हे दिसून नाही राहिलं, पण त्या प्लॉटमध्ये डायरेक्ट फूल हे जे निघेल ते डायरेक्ट सेटिंग होणार आहे. काही शेतकऱ्यांचं जे फूल आहे हे पहिल्या 15 दिवसात 20 दिवसात दिसायला लागून जातं, पण ते 90 ते 95% 99% ड्रॉपिंग होत असतं. तर त्यामुळे आपल्याला 35-40 दिवसानंतर अंगठ्यासारखी मादी जावी असेल तर आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून योग्य उत्पादनांचा वापर हा करणे खूप गरजेचं आहे. तर मी मनसुख भाऊंना विचारेल, मागील 7 वर्षापासून आपण मला फॉलो करत असताना किंवा ज्या कंपनीचे उत्पादन मी आपल्याला सजेस्ट करतोय तर आपल्याला रिझल्ट कसे वाटले आत्तापर्यंत? रिझल्ट चांगले वाटले. महिंद्रा सिमेंटचे F1, जिंगो, स्टॉपिट याचे स्प्रे घेतले, रिझल्ट उत्तम प्रकारे आले. तुमच्याकडे तेल्या प्लेग मर आहे का? नाही, काहीच नाही. आणि मागच्या वर्षी तुमचा माल किती गेला आहे? मागच्या वर्षी 16 टन माल गेला. प्लेग वगैरे काही होता? नाही, काहीच नाही, एकदम फ्रेश माल गेला. किती आर्थिक उत्पन्न झालं? आर्थिक उत्पन्न 12 लाख रुपये झालं. आपण मला एक सांगावं की डाळिंब शेती करत असताना जर एखादा शेतकरी कर्जबाजारी झाला, तेल्यामुळे म्हणा किंवा मरमुळे म्हणा, तर अशा वेळेस आपण डाळिंबचं झाडं उपटले पाहिजे का ठेवले पाहिजे? नाही, ठेवले पाहिजे. उलट मेहनत घेतली पाहिजे, त्यातून उत्पन्न हे निश्चित मिळेल. कोणकोणते कामं तुम्ही रेस्ट बहारामध्ये केले? रेस्ट बहारामध्ये पेस्टिंग, त्यानंतर आपण मुळी तोडली होती, मुळी त्यानंतर तोडली, झाडाचं खोड पूर्ण खंदून मुळी तोडून आजूबाजू. आपण कधी वॉटर शूट किंवा केन काढली का नाही, मागच्या 7 वर्षात? आतापर्यंत 6 वर्षापासून काहीच नाही. वॉटर शूटला हात पण लावलेला आपल्याला कधी अडचण आली का बा केन जास्त निघाली, फुल दाबलं गेलं बा? नाही. केन पण काढली नाही, काहीच नाही. अजून तुमचे जो तेव्हापासून मार्गदर्शन आहे तोपर्यंत केन काढलीच नाही आम्ही. आता आपल्याला कधी जाणवलं का बा सावलीमध्ये चौकी आणि त्या चौकीमधून कॅप्सूल निघून नाही राहिली, तर असं कधी जाणवलं? आतापर्यंत नाही, एकदम फ्रेश. मी शेतकरी बांधवांना सूचित करेन की आंब्या बहारामध्ये म्हणजे खास करून आपण वसंत बहार आणि आंब्या हे 2 बहार घेत असतो. ज्यावेळी आपण आंबा पिकाचा जो बघितलं तर आंब्या पिकाचा जो मोर आहे हा डिसेंबर महिन्यामध्ये निघतो. तर हा वसंत बहार आहे, जे शेतकरी 1 डिसेंबरची तयारी करत असतात. मनसुख भाऊंनी वसंत बहाराची तयारी केलेली आहे. आता इथून पुढे काय झालं आहे की लेट आंब्यावाले शेतकरी उतरतील 15 फेब्रुवारी किंवा 19 मार्च किंवा 1 एप्रिलचं पाणी. म्हणजे काही शेतकरी नवरात्रीला माल निघेल या दृष्टिकोनाने काम करत असतात. पण आम्ही 15 जुलै किंवा जास्तीत जास्त 15 ऑगस्टपर्यंत आपला हा प्लॉट चालू वर्षीचा बघितलं. आत्ता जी फ्लावरिंगची जी परिस्थिती आहे तर कमीत कमी 20 ते 24 टन माल सेटिंग होण्याचा हा अंदाज मला अपेक्षित आहे. तर शेतकरी बांधवांना मी सूचित करेन की आपल्याला कोणत्याही प्रकारची समस्या असेल, तेल्या असेल, मर असेल, पिथियम असेल, रायझोक्टोनिया असेल, कॉलर रॉट असेल, फ्लावरिंगला प्रॉब्लेम असेल किंवा गळ असेल तर आपण मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्क हा करावा असे मी शेतकरी बांधवांना सूचित करेन. आभारी.